नंदुरबार जिल्ह्यात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक पोलीस मैदानावर मंगळवारी पार पडली। अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त होते। तळोदा शहराच्या चारही दिशांनी नगरपालिकेने आपली हद्द वाढविल्यानंतर आपसुकच नवीन वसाहतींचाही समावेश झाला। या वसाहतींमधील बांधण्यात आलेल्या मालमत्ताधारकांची नोंदणी पालिकेने हाती घेतली असून पालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात साधारणतः 7,500 मालमत्ता वाढल्या आहेत। यामुळे पालिकेच्या महसुलात बोरघोस वाढ होणार। नंदुरबार येथील इंदिरा मंगल कार्यालयात भारतीय संविधान सन्मान सुरक्षा आणि संवर्धन महाजनजागरण अभियानांतर्गत बामसेफ व सहयोगी संघटनांनी अधिवेशन आयोजित केले। उद्घाटन बामसेफचे राष्ट्रीय संघटक सचिव संजय महिते यांनी केले। नंदुरबार शहरातील विविध शासकीय इमारती तसेच काही उंच इमारतींचे टेरेसे, बाल्कन्या आणि सार्वजनिक ठिकाणी कबुतरांचे थवे उडताना पाहणे आता नित्याचे झाले। अनेक नागरिक त्यांना दाणे पाणी देऊन पोचतात, पण ही दया शेवटी स्वतःच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला। नंदुरबार तालुक्यातील आकराडे परिसरात सध्या कांदा पीक लागवडीच्या हंगामाला वेग आला असून शेतकरी कांदा पिकाच्या लागवडीत गुंतलेले दिसत आहे। शहादा तालुक्यातील जयनगर येथील हेरंब गणेश देवस्थानात हजारो भाविकांनी दर्शन घेत नवस फेडले। मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। चतुर्थी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर ट्रस्टच्या वतीने योग्य ते नियोजन करण्यात आले होते। शहादा तालुक्यात गोविंदा गोविंदाच्या जयघोषात महानुभाव पंथीयांतर्फे विविध पंथीय मंदिरात तसेच घरोघरी पवित्र पर्वकाळ झाला। यावेळी धार्मिक उत्सव म्हणून पवित्र पर्वकाळ उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी सारंगखेडा येथील महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असलेले श्री एकमुखी दत्त मंदिरात भाविकांचे पवित्र पर्वासाठी मंदिरयाळी झाली। शहादा तालुका एज्युकेशन सोसायटीच्या येथील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना 1च्या वतीने आदिवासी संस्कृती या विषयावर पोस्टर स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते।